देवाणघेवाणीच्या आर्थिक वादातून व्यावसायिकावर फायरिंग करणारा आरोपी प्रतीक शर्मा याला त्याच्या साथीदारांसह ठाणे क्राईम ब्रांच वागळे युनिटच्या पथकाने 25 डिसेंबर 2024 रोजी कोलशेत परिसरातून 5 जणांना अटक केली आहे। संदीप अडसूळ या व्यावसायिकावरती 7 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री 8:45च्या सुमारास एका अनोळखी इसमाने त्यांच्यावरती पिस्तूलने गोळी झाडली होती। ही गोळी अडसूळ यांच्या उजव्या बरगडीला लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते। या घटनेनंतर गोळीबार करणाऱ्या इसमाने घटनास्थळावरून पळ काढला होता। ही फायरिंग प्रतीक शर्मा यांनी त्याच्या साथीदारांच्या मदतीने केल्याचं पोलीस तपासातून समोर आल्यानंतर या प्रकरणी कापूरवाडी पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता। तेव्हापासून फायरिंग करणारा आरोपी प्रतीक शर्मा हा त्याच्या साथीदारांसह सतत 2 वर्ष फरार होता। दरम्यान या गुन्ह्यातील आरोपी शर्मा हा कोलशेत परिसरात येणार असल्याची माहिती ठाणे क्राईम ब्रांच वागळे युनिटच्या पथकास मिळाली होती। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी परिसरामध्ये सापळा लावून आरोपी प्रतीक शर्मा याच्यासह त्याचे साथीदार राजकुमार हांडे, अंकांत पोवळे, तुषार पवार, रोहित गंगोत्रे यांना अटक केला आहे। ऑक्टोबर 2022 ला पोलीस स्टेशन कापूरवाडीच्या हद्दीमध्ये संदीप अडसूळ हे बांधकाम व्यवसाय क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करतात, त्यांच्यावर काही अज्ञात आरोपींनी फायरिंग केलं होतं। या घटनेला जवळपास 2 वर्ष उलटून गेली आहेत। या गुन्ह्यामध्ये समांतर तपास गुन्हे शाखेच्या युनिट 5 चे पोलीस निरीक्षक सलील भोसले आणि त्यांच्या टीमनं त्याच्यामध्ये समांतर तपास केला आणि गोपनीय माहिती आणि इतर तपासाच्या अनुषंगानं आतापर्यंत आपण 5 आरोपींना याच्यामध्ये अटक केलेली आहे। त्याच्यामध्ये सदरच्या गुन्ह्यामध्ये संदीप अडसूळ यातील आरोपींनी फायरिंग केलेलं होतं। त्याच्यामध्ये त्याला छातीमध्ये गोळी लागली होती, तो गंभीररीत्या जखमी झालेला होता। 2 वर्षानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने तपास करून युनिट 5 सदरचा गुन्हा उघडण्यास आणलेला आहे। तर अजूनही काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे का या गुन्ह्यामध्ये? सध्या आम्ही 5 आरोपींना अटक केलेली आहे। त्यांची पोलीस कस्टडी देखील आपल्याला मिळालेली आहे। याच्यामध्ये अजून कोणाचा सहभाग आहे का किंवा याच्या मागे कोणाची सपोर्ट आहे का, मदत केलेली आहे का, सुद्धा तपास नाव समोर येतोय सर? इन्व्हेस्टिगेशन मध्ये शिवसेना नगरसेवक वगैरे आहे का याच्यामध्ये नाव येते का याच्यासोबत? याच्यामध्ये आता 5 आरोपींना अटक केलेली आहे। या आरोपांना कोणी मदत केली आहे, सपोर्ट केलेला आहे का याचं सर काय कारण होतं? सर काय कारण होतं हे फायरिंग करण्यामागचं आणि कशावर ते झालं? संदीप अडसूळ हे जे फिर्यादी आहे, जे जखमी आहेत, त्यांचा बांधकाम संबंधित व्यवसाय आहे आणि हे जे आरोपी आहेत हे आरोपी सुद्धा बांधकामाचे जे साईट्स असतात, कन्स्ट्रक्शन साईट, तिथे हे काम करतात। त्यांचा आर्थिक देवाणघेवाणीचा वाद होता आणि त्या वादामधून त्यांची ही सदरची घटना घडलेली आहे। या आरोपींनी संदीप अडसूळ याच्यावर फायरिंग केलं।